पुण्यातील लिंबाजीनगर परिसरात असलेल्या अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलंय। सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक हैराण झालेत। या स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। मी सध्या पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील निंबाजीनगर या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकताय पूर्णपणे सोसायटी जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। इथले काही नागरिक आहेत, रहिवासी आहेत, आपण त्याच्याशी थेट बातचीत करूयात। काका, तुमचं नाव सांगा, कधीपासून ही सगळी परिस्थिती आहे? मी केदार भट। आज सकाळी साधारण 7च्या आसपास आहे, इथे पाणी पूर्ण भरलेलं होतं आणि ह्या बिल्डिंगमध्ये जे दिसतंय ते वरचा जो पहिला मजला म्हणजे ग्राउंडचा जो आपला गार्डन फ्लॅट आहे तिथपर्यंत पाणी लागलेलं होतं। आणि तेवढं म्हणजे पाणी इथे असल्यामुळे आणि उलटं पाणी परत इथे फिरल्यामुळे दोन्ही साईडनं पाणी येऊन इथे जास्त पाण्याचं हे झालेलं होतं। प्रशासनाचा अलर्ट पण आला नव्हता। सकाळी 7 वाजता जी मुलं शाळेला गेलेली आहेत अजून परत आलेली नाहीये त्यांना, आणि ही प्रशासनाच्या हलगर्जीमुळे हे पाण्याची सगळं झालेलं आहे। शाळेत गेलता का? नाही, आज सुट्टी। काय कसं सकाळपासून परिस्थिती कशी आहे इथं? खूप पाणी, खूप पाणी। चारचाकी ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा पाण्याखाली अडकलेल्या आहेत आणि या ठिकाणी पुणे मनपा प्रशासन, त्याचबरोबर NDRF प्रशासन, या सगळ्या प्रशासनाचं या ठिकाणी मदत कार्य सध्या सुरू आहे। परंतु या ठिकाणी उशिरा अलर्ट करण्यात आल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। लोकशाहीनुसार तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। तर लिंबाजीनगर परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। गाड्या देखील पूर्णपणे अडकलेल्या आहेत। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।